आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सगेसोऱ्यांच्या अधिसूचनेवर 8 लाख हरकतींची छाननी सुरू। संपूर्ण छाननीनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार मुख्यमंत्र्यांची माहिती। ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाणांची संपत्ती ईडीकडून जप्त। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी चव्हाणांशी संबंधित 88,51,000ची संपत्ती जप्त। एक फ्लॅट आणि रत्नागिरीतील जमिनीचा समावेश। गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपमध्ये प्रवेश करणं हे माझं भाग्य, पौडवाल यांची प्रतिक्रिया। वसंत मोरेंनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची घेतली भेट। माझं आणि धंगेकरांचा पुण्यावर खूप प्रेम, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। माढा लोकसभेवरून महादेव जानकरांच्या घरात संघर्ष पेटला। पुतण्या स्वरूप जानकर माढा लोकसभेची निवडणूक लढवणार आणि मी आता राजकारणात येणार, स्वरूप जानकरांचा निर्धार। राज्य पोलीस दलात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार, गृह विभागाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांकरता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा कॅबिनेटचा निर्णय। मंडळाला 50 कोटींचं अनुदान जाहीर। वृद्ध साहित्यिक कलाकारांना 5,000चं अनुदान देण्याची राज्य सरकारची घोषणा। शासकीय निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण करता येणार, कॅबिनेट बैठकीत निर्णय। जळगावात ठाकरे गटाचं केळी पीक विमा कार्यालयावर शेड फेको आंदोलन। शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा याकरता ठाकरे गट आक्रमक।